आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील रिक्त शिक्षक शिक्षकेतर पदाबाबत शासनाचा खुलासा. अधिवेशनातून थेट अपडेट 13 डिसेंबर 2025. अधिवेशनाचे सुद्धा पत्र आपण समोर पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबेसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला होता. या संदर्भात तारांकित प्रश्न क्रमांक 19,908ला सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे यांनी सविस्तर माहिती देत शासनाची भूमिका स्पष्ट केली आहे. आमदार श्री जयंत आसगावकर, श्री अशोक उर्फ भाई जगताप, श्री अभिजित वंजारी, श्री सतेज उर्फ बंटी पाटील, डॉक्टर प्रज्ञा सातव, श्री धीरज लिंगाडे, श्री सुधाकर अडबाले व श्री राजेश राठोड यांनी राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा प्रश्न उपस्थित केला होता. यास उत्तर देताना माननीय श्री दादाजी भुसे यांनी सांगितले की शिक्षक योग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022च्या आधारे पहिल्या टप्प्यात मुलाखतीसह व मुलाखतीशिवाय अशी एकूण 21,839 पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार 18,034 उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात सुमारे 10,000 शिक्षक पदे भरण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे. शिक्षक भरती प्रक्रियेत खंड पडू नये यासाठी शिक्षक योग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 घेण्यात आली असून तिचा निकालही जाहीर करण्यात आला आहे. या निकालाच्या आधारे पुढील शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शिक्षकांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शासनाने सातत्याने प्रयत्नशील असल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले. दरम्यान शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आकृतिबंधास पद संरचनेस अंतरिम स्थगिती दिली गेल्यामुळे अनेक वर्षे समायोजन पद भरतीची प्रक्रिया रखडली होती. मात्र सदर स्थगिती सध्या उठवण्यात आली असून आता शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत आवश्यक कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सभागृहात सांगितले. विलंबाबाबत विचारलेल्या प्रश्नावर मंत्री भुसे यांनी प्रश्न उद्भवत नाही असे स्पष्ट उत्तर देत शासनाकडून आवश्यक ती प्रक्रिया सुरू असल्याचे ठामपणे सांगितले. त्यामुळे येत्या काळात राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले आहे. पत्र पाहूया. रिक्त पदे भरण्याबाबत थेट हिवाळी अधिवेशन 2025 थेट शिक्षक व शिक्षकेतर पदे भरतीबाबत खुलासा. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबेसर क्लासेसना सबस्क्राईब करा. हे पूर्ण परिपत्रक अखिल तांबेसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता.